पुण्याला आदिलशहाचा सरदार मोरार जगदेव यांनी शाप दिलेला होता. त्यांनी त्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला होता आणि गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर असं एक मानलं जायचं की तिथं आता लोकवस्ती राहणार नाही, शेती पिकणार नाही, अशा पद्धतीचं तिथं वातावरण होतं. संपूर्ण पुणे त्यावेळेस ओस पडलेलं होतं. मा जिजाऊंनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सोन्याचा नांगर फिरवला. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महिलांना शिक्षणाचे द्वार खुले करणारे फुले दाम्पत्य, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, माता भीमाई, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, तसेच ज्या महामानवांनी महामातांनी तुमचं माझं जीवन उद्धारण्यासाठी हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं, त्या सर्व महापुरुषांना महामातांना त्रिवार अभिवादन. आजचे पुष्प क्रमांक 1062 आपण या ठिकाणी गुंपत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे. आजचे वक्ते आहेत आदरणीय BY जगताप गुरुजी बोधाचार्य आहेत, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आहेत, तसेच दौंड शहर शाखा भारतीय बौद्ध महासभाचे अध्यक्ष आहेत. आजचा विषय आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आदरणीय जगताप सरांना विनंती करतो आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी. आदरणीय BY जगताप सर. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, थोर सम्राट अशोक, ज्यांनी आरक्षण या देशामध्ये खुलं केले असे राजश्री शाहू महाराज, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी राजे, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, आणि ज्यांच्या विषय आपण घेत आहोत ते स्वराज्य छत्रपती रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला साक्ष ठेवून आपलं संविधान देऊन एक प्रकारे स्वराज्य आपल्या देशामध्ये शिवरायांचं आणलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक ममता सागर मीराताई, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानोबा कांबळे गुरुजी, विठ्ठलराव कांबळे, सर्वांची नावं घेतली तर वेळ जाईल, परंतु सर्वांना सविनय जय भीम करतो आणि या थोर महामानवांना आदरांजली वाहून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. 4-5 दिवसापूर्वी मला मुकेश दादांचा फोन आला. खरं तर हा कार्यक्रम ज्या संस्थेच्या मतीने संपन्न होत आहे ते बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, त्यांचे मुकेश दादा, त्याचबरोबर संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकाबाई महिला व बाल कल्याण विकास संस्था त्रिवेणी नगर, या तिन्ही संस्थांचं मी आभार मानतो. आणि जास्त वेळ न दवडता मी आजचा विषय याला सुरुवात करीत आहोत. विषय आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर
मी काष्टी तालुका श्रीगोंदा या गावचा नागरिक आहे. शालेय जीवन शिक्षण विद्या मंदिर काष्टी या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी साधारण 1963 ते 70 मी 7वीचा प्रवास केलेला आहे. मध्ये आम्ही ज्या बेंचवर बसायचो ते साधे बैठकीचे बेंच होते. शिक्षकाने एखादं गणित प्रश्न सांगितला तो मी माझ्या पाटीवर सुंदर लिहून काढायचो आणि मधला जो वेळ मला भेटायचा त्यावेळेस मी 2च महामानवाचे चित्र पाटीवर काढायचो. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यावेळेस मला एवढे कळत नव्हते तरी सुद्धा बाबासाहेबांचा तजेलदार चेहरा, रुबाबदार डोळे, रुबाबदार चष्मा, त्यांच्या शर्टला असलेली टाय आणि कोट, अशा प्रकारे बाबासाहेब मी बोलके रेखाटायचो. ते झालं की कधी 2 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज चित्र रेखाटायचो. अगदी वरचा टोप काढल्यानंतर त्याला डिझाईननी सजवायचो. टोपाच्या खाली लगेच कपाळ आणि त्यानंतर टोकदार नाक, मिशी आणि मग त्यांचा अंगरखा, कवड्याची माळ, अशा पद्धतीने ही दोन्ही चित्र मी रंगवायचो. ज्यावेळेस मी हे दोन्ही नेते समजवले मला समजलेले नव्हते, परंतु का कोणास ठाऊक त्यांच्याबद्दल मला आकर्षण लहानपणापासूनच होतं आणि माझंच नव्हे ते तमाम भारतीयांचं हे 2 नेत्याचं आकर्षण आहे. खरं तर हे देश केवळ आपल्या भारतापुरते मर्यादित नाहीत, हे जगात नावाजलेले नेते आहेत. मी बाबासाहेबांबद्दल अनेक वेळा बोललो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज ही वेगळ्या अंगाने सांगायचा मी प्रयत्न करतो. खरं तर 1600-1700चा काळ हा काळ यवनाच्या अंधाधुंदीचा काळ होता. दिल्लीचे सरदार, अहमदनगरचे निजाम, त्याचबरोबर आदिलशाही, कुतुबशाही या सगळ्या शाह्यांनी आपल्या देशाला आणि आपल्या राज्याला विळखा घातला होता. या देशाचं, या राज्याचं, या ग्रामीण जीवनाचं जीवन असं उद्ध्वस्त केलेलं होतं. शेतकरी सुखी नव्हता, मजूर सुखी नव्हता, स्त्री सुरक्षित नव्हती आणि अशा काळामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. लखोजी जाधवाची सुंदर, देखणी, हुशार, राजबिंडा ज्यांचा व्यक्तिमत्व आहे अशी जिजाऊ आणि सरदार छत्रपती शहाजी महाराज यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर त्यांना जे अपत्य झालं त्यांचं नाव त्यांचं नाव बाळ शिवाजी. खरं तर ह्यांचा जन्म शिवनेरीवर झालेला आहे. शिवनेरीवर अजूनही गेला तर शिवजन्माचं ठिकाण असतं. तिथं पाळणा, तिथं उत्सव, शिवजन्माचे उत्सव साजरे होतात. माझं एक भाग्य असं आहे की मी त्या ठिकाणी 5 वर्ष शिवनेरी आपलं जुन्नर येथे प्रशासन अधिकारी, शिक्षण अधिकारी म्हणून नगरपालिकेला काम केलं. ज्यावेळेस मला फुरसत मिळायची त्यावेळेस मी शिवनेरीवर जायचो, लेण्यांद्रीवर जायचो. हे बुद्ध लेणे आहेत. बुद्ध लेण्याच्या खालच्या बाजूला बुद्ध लेणे आणि वरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. सुंदर असा निसर्ग परिसरामध्ये बाळराजे 3 वर्ष राहिले. त्यानंतर विजापूरकडे, बंगलोरकडे शहाजी राजांना जायचं होतं. म्हणून सुरक्षित कुठं ठेवायचं तर महाराजांनी जिजाऊंसाठी, बाल शिवाजींसाठी लाल महाल पुण्यात बांधला. खरं तर पुण्याला आदिलशहाचा सरदार मोरार जगदेव यांनी शाप दिलेला होता. त्यांनी त्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला होता आणि गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर असं एक मानलं जायचं की तिथं आता लोकवस्ती राहणार नाही, शेती पिकणार नाही, अशा पद्धतीचं तिथं वातावरण होतं. संपूर्ण
पुणे त्यावेळेस ओस पडलेलं होतं. मा जिजाऊंनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सोन्याचा नांगर फिरवला, रयतेला जागा दिल्या आणि पुणे परगणा फुलवला. पुणे परगणा फुलवत असताना पुण्यातले 12 मावळ्यातले लोक राजमाता जिजाऊंकडे यायच्या. त्यांच्याकडे आपली भांडणं असतील तर ते निराकरण करण्यासाठी यायच्या. आपल्या गावाचे प्रश्न असतील तर ते प्रश्न मांडायला यायच्या. 2 गावामध्ये भांडणं असतील तर भांडणं, हे सगळे तंटे बेकडे मा जिजाऊ हे मिटवत होत्या. बाल शिवाजी हे ते सगळं पाहत होते. ते त्यांचे राजकीय धडेच होते. त्यांनी बाल शिवाजींना सुद्धा लहानपणीच दांडपट्टा, घोडे स्वारी, तलवारबाजी, नेमबाजी सगळं शिकवलेलं आहे. असंच करत असताना जनावरांचा फार धुमाकूळ झाला होता. शेत उद्ध्वस्त जनावर करत होते. मा जिजाऊंनी फरमान काढलं की जो कोणी आपल्या गावातील जनावराचा, जंगली स्वापदाचा नायनाट करील किंवा त्यांना हकलून लावेल, त्यांना मी सोन्याचं कडं. अशा पद्धतीने गावोगाव शेतकऱ्यांचं, शेतीचं रक्षण सुरू झालं. असंच एकदा लाल महाल रात्रीच्या प्रहरी एक दांड माणूस मारलेलं जनावर खांद्यावर घेऊन आला आणि द्वारपालाला म्हटला, मा जिजाऊंना भेटायचं आहेत का जिजाऊ? ते म्हटले, सकाळी भेटा, एवढ्या संध्याकाळी काय गरज आहे? नाही म्हटले, आत्ताच भेटायचंय मला. मी जे शिकार केली त्या शिकारीने आमच्या परिसरात खूप धुमाकूळ घातला होता, म्हणून मासाहेबांना भेटायचंय. शिकार बाजूला ठेवतात. मा जिजाऊ ते आवाज ऐकतात आणि मग त्याला, अरे म्हटले, सकाळ आला असतं तर बरं झालं असतं. नाही, मी आत्ताच आलोय माझं शौर्य तुम्हाला दाखवायला. आणि मग त्यांना सोन्याचं कडं जिजाऊंनी दिलं. कोण होते ते? ते होते तानाजी मालुसरे. जिजाऊंनी असे बरेच मावळे शिवरायांच्या सोबतीला घेतले आणि सर्व जाती धर्माचे मावळे एकत्र झाले. त्यांनी भोरच्या रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली. आपण आपल्या भागाचं रक्षण करू, आपण आपल्या भागाचे राजे होऊ. त्याप्रमाणे सगळे मावळे एकत्र झाले आणि त्यांनी स्वराज्याचा संकल्प केला. आणि तो संकल्प कृतीत उतरवण्यासाठी सुरुवातीला तोरणा किल्ला जिंकलेला आहे. हा तोरणा किल्ला थोडासा दुर्लक्षित होता. त्या ठिकाणचे सरदार एवढे जास्त दुर्लक्ष करत होते. एक्सक्यूज मी असताना शिवरायांनी एक तुकडी तिथं नेली आणि तो तोरणा सर त्याच्या दुरुस्तीसाठी एकदा सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर बरचसं धन त्या ठिकाणी सापडलं आणि तोरणा किल्ल्याची डागडुकी झाली. मग त्यानंतर महाराजांनी विसापूर गड घेतला, लोहगड घेतला, पुरंदर किल्ला घेतला. हे सगळे किल्ले घेत असताना कोकणातले सुद्धा जंजीर असतील, अलिबाग असतील, सिंधुदुर्ग असतील, हे सगळे किल्ले घेत ते राहिले आणि आपलं स्वराज्य वाढवत राहिले. हे वाढवत असताना खरं तर आदिलशहाचं मोठं संकट आपल्या महाराष्ट्रावर पर्यायाने महाराजांवर आलं होतं. खरं तर हा प्रदेश आदिलशहाचा होता आणि शहाजी राजे आदिलशहाचे सरदार होते. मुलगा स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटवतोय, आई त्याला मदत करती आणि त्या ठिकाणी सरदारकी म्हणून, मुलुकगिरी म्हणून राजे शहाजी राजे त्या ठिकाणी जातात. परंतु हाच खरा दृष्टिकोन स्वराज्य संकल्पाचा आहे की मी तुमचा सरदार आहे, मला त्यातलं काय माहित नाही, अशा पद्धतीने ते वागायचे. इकडे मात्र महाराजांनी बरेच किल्ले जिंकले होते आणि ते जिंकत असताना आदिलशहाच्या दरबारामध्ये चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर कोण तो शिवाजी, तो आपल्या भागातले सगळे किल्ले त्यांनी ताब्यात घेतलेत, आपल्या किल्लेदारांना लुटलेला आहे, किल्ल्याचा खजिना लुटलेला आहे, संपूर्ण त्यांची फौज त्या ठिकाणी केलेली आहे, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असं फरमान बडी साहेबा यांनी काढलं. आणि बडी साहेबांच्या फरमानाला जो शिवाजी राजास जिवंत किंवा मुर्दा आणेल
त्याला मी बक्षीस देईल अशा प्रकारचं फरमान काढल्यानंतर तिथला मोठा धिप्पाड अफजल खान यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि आव्हान स्वीकारल्यानंतर तो स्वराज्याकडे आगेकूच करू लागला. महाराज त्यावेळेस प्रतापगडावर होते. अफजल खानाची स्वारी प्रचंड सैन्यानिशी हत्ती दळ, गोड दळ, पाय दळ, उंट दळ आणि खूप मोठे सरदार बरोबर घेऊन अफजल खान मोठ्या लवाजमानाशी आपल्या भागात उतरला. आणि ज्यावेळेस महाबळेश्वरचा पायथा उतरला त्यावेळेस जावळीच्या चंद्रराव मोरे असतील, वाईचे ब्राह्मण असतील, यांनी कोठी चंड की शिवराय पकडले गेले पाहिजेत आणि आधी अफजल खान जिंकला पाहिजे. परंतु शिवरायांच्या नीतीपुढं शिवरायांनी संपूर्ण जावळीमध्ये आपलं सैन्य पेरलं आणि खानाला एक शामियाना बनवला आणि त्या शामियानावर भेटीसाठी बोलवलं. खान आणि राजांची भेट झालेली आहे. भेट होताना खानाने आपल्या बगलेमध्ये शिवरायांना दाबलं. त्यांना असं वाटलं की छोटासा चिवबा आहे, याला आपण बगलेत गुदमरून मारू. परंतु त्यांच्याकडे असलेल्या बिचवा यांनी आणि वाघनख्या यांनी खानाचा कोतळा फाडला. दगा दगा म्हणून त्यांनी आवाज दिला. त्यावेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने महाराजांवर वार केला, परंतु वकील हैदर यांनी महाराजांना तो वार आणि जिवा महाला यांनी तो वार झेलला आणि महाराज सुरक्षित निघून गेले. आणि या ठिकाणी संपूर्ण अफजल खानाच्या सैन्याची दानादान झालेली आहे. शिवरायांचं युद्ध कौशल्य सांगायचं नाही. मी रयतेच्या राजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर न्याय देणार आहे. परंतु ज्यावेळेस स्वकीय सुद्धा परकीयांच्या बाजूने होते त्यावेळेस शिवराय मावळ्यानं घेऊन एकटे लढत होते, हा सांगायचा माझा हेतू आहे. मग शिवरायांनी ज्यावेळेस अफजल खानाचा पराभव केला त्यावेळेस दरारा जो वाढला तो संपूर्ण खूप प्रकारचं धन दौलत, सोने, चांदी, जवाहिर मिळाली. उंटदळ, घोडेदळ सगळ्या पद्धतीचे त्यांना मोठा लवाजमा स्वराज्यात सामील झाला आणि शिवरायांचं राज्य एका प्रकारे धनवान झालं. असा पराक्रमी राजा केवळ पराक्रमी नव्हता तर रयतेचा जाणता राजा होता. त्यांनी काय केलं? रयतेचा राजा त्यांना काय म्हणतात? कारण त्यांनी पाहिलं त्यांच्या भागामध्ये जे देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी तेच वसूल या ठिकाणी 200 रुपयाचा सारा लागलं की दूर करायचे. महाराजांनी वसूल केली आणि आपल्या राज्यातील वसुली अधिकारी नेमला. त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवलेली आहे. खरं तर युद्धाच्या काळात ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात सैन्य शिवरायांचं जायचं त्यावेळेस महाराजांनी सक्त ताकीद दिली होती की ज्या मुलखातून शेतकऱ्यांच्या मुलखातून आपलं सैन्य जाईल त्या तेथील पिकाची नासाडी होता कामा नये. जेथे तुमचा तळ असेल तेथे त्यांच्याकडून लाकूड फाटा विकत घ्या. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका अशी तक्त ताकीद त्यांची होती. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी तुमचा तळ आहे त्या ठिकाणच्या पंत्या तुम्ही विझवून ठेवा की जेणेकरून गावाला आणि गंजीला आग लागणार नाही. असे महाराज रयतेच्या राज्याची काळजी घेणारे होते. नंतर महाराजांनी लोकांना जमिनी कसायला दिल्या. जो भाग उजाड होता त्या उजाड होणाऱ्या भागामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना जमीन पिकवण्यासाठी विहिरी बांधून दिल्या. त्याबरोबर कॅनलची व्यवस्था केली. दुष्काळात ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस शेतकऱ्यांना मोफत पेंडी आणि मोफत पाणी पुरवठा त्यांनी केलेला आहे. त्यांनी विहिरी ताब्यात घेतल्या आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बैलांना त्यांना पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे. शेतकऱ्यांना स्वस्तात बियाणं पुरवणं, शेतकऱ्यांना माफक दरात तगाई देऊन विहिरी बांधायला लावणं, शेतकऱ्यांना माफक दरात बैलजोडी आणि बैल गाडीसाठी मदत करणं हे महाराजांचं काम नक्कीच रयतेसाठी आहे. म्हणून महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी ठरतात. शेतकऱ्यांचा जो कर
जी ज्या पद्धतीने लादला होता तो महाराजांनी बंद केला आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. एवढंच नाही तर शेतीची नोंद, जी शेती कसायची आहे त्याची नोंद त्यांनी घेतली आणि जी शेती सुरुवातीला दुरुस्त केलेली आहे, पहिले 4-5 वर्ष त्याच्यावर शेतसारा घेतलेला नाही, नंतर त्यांनी शेतसारा घेतलाय. अशा अर्थाने महाराजांचं शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी स्त्रियांचे कैवारी महाराजांना ओळखलं जातं. महाराज ज्या राज्यामध्ये स्वराज्यामध्ये देखभाल करत त्या राज्यामध्ये स्त्रियांवर अन्याय होऊ नये अशी अपेक्षा त्यांची होती. परंतु रांझ्याच्या पाटलाने, त्या मातलेल्या पाटलाने एका स्त्रीवर बलात्कार केला आणि बलात्कार केल्यानंतर हे जेव्हा महाराजांना कळलं त्यावेळेस त्यांनी त्या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले आणि त्यांचा गडावून कडेलोट केलेला आहे. अशा पद्धतीने शिक्षा जर पाटलाला मिळत असेल तर स्वराज्यामध्ये कुठला माणूस धजणार आहे स्त्रीवर वाईट करण्यासाठी. अशा अर्थाने शिवरायांचं स्त्रियांच्या बाबतीत फार मोठं संरक्षणाची भूमिका होती. स्त्रियांचे ते कैवारी होते. एकदा 1678 साली बेलवाडीचा जो किल्ला होता तो सावित्रीबाई नावाच्या एका महिलेकडे होता. परंतु त्या ठिकाणी गायकवाड नावाचा सरदार यांनी त्यावर स्वारी केली आणि ती स्वारी जवळजवळ 27 दिवस चालली. 27 दिवस स्वारी चालल्यानंतर शेवटी त्या सावित्रीबाई शरण आल्या आणि शरण आल्यानंतर त्यांनी शरण आलेला सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही जेव्हा गोष्ट महाराजांना कळली तेव्हा महाराजांनी त्या पाटलाला, गायकवाड पाटलाला त्याचे डोळे काढले आणि आयुष्यभर त्याला कैदेत ठेवलेला आहे. स्त्रियांच्या बाबतीत न्याय देणारा खरा हा न्यायी राजा आहे, रयतेचा राजा आहे. तिसरी घटना म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून. खरं तर कल्याणचा सुभेदार हा मुस्लिम होता. कल्याणचा किल्ला त्याच्या ताब्यात होता. परंतु त्या भागातली जे काही शेतसारा असेल, सरकारी वसुली असेल, तो सगळं वसूल तो आपलं आदिलशहाकडे द्यायचा विजापूरच्या. आणि आपल्या भागातला शेतसारा आपण न वापरता तो तर तिकडे देत असेल तर मग हा लुटला तर काय फरक होईल. म्हणून कल्याणच्या सुभेदारावर 3 वेळा महाराजांनी स्वारी केली आणि प्रचंड धन लुटून आणलेलं आहे. आणि हे लुटलेलं धन स्वराज्याच्या कामी आणलेलं आहे. एकदा 3ऱ्या वेळेस धन घेऊन येत असताना, सोने जड जवाहर घेऊन येत असताना एक सुंदर अशी त्या कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांनी शामियानात आणली. लोकांना वाटलं की महाराजांना द्यावी. सगळ्या लुटीचा हिशोब महाराजांनी बघितला आणि म्हणले, महाराज एक वस्तू आम्हाला तुम्हाला द्यायची. म्हटली कुठली? मग त्यांनी तो शामियाना काढला. त्यावेळेस भेदरलेल्या अवस्थेत कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांना पाहायला मिळाली. हे काय केलं म्हणले तुम्ही? आदमीनं त्यांना नमस्कार केला. त्या घाबरत उठल्यानंतर महाराज म्हटले, आम्ही जर एवढे सुंदर असतो, तुमच्या पोटी जर आम्ही जन्म घेतला असता तर आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो. तुम्ही आमच्या माते समान आहेत. मग त्या बाईला धीर आला. तिचं चोळी ओटी खण आणि नारळ साड्यांनी तिची ओटी भरली आणि तिला सुरक्षितपणे आपल्या कल्याणच्या तिच्या किल्ल्याकडे सोपवणारे महाराज शत्रूच्या सुनबाळेला सुद्धा ते आपल्या मुलीसारखे मानणारे होते. म्हणूनच महाराज रयतेचे राजे ठरतात, श्रेष्ठ असे राजे ठरतात. शेवटी हे छत्रपती शिवाजी राजे पुन्हा एका जातीचे नव्हते. त्यांनी सगळ्या लोकांचा आदर केलेला आहे. त्यांच्या सैन्यामध्ये त्यांचे जे अंगरक्षक होते त्यापैकी 30 पैकी 19 अंगरक्षक हे मुस्लिम होते. त्याच्यामध्ये जो त्यांचा तोफखाना होता किंवा त्यांचं जे हे होतं, सागरी व्यवस्था होती, दर्या सांगर हा त्यांचा सागरी व्यवस्था पाहत होता. आणि त्या ठिकाणी मुस्लिम जे काही लोक होते ते जहाज चालवायचे, गलबत चालवायचे आणि किनाऱ्याचं संरक्षण करायचे. शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खानाला त्यांनी मारलं त्यावेळेस त्यांची समाधी स्वतःच्या खर्चाने
प्रतापगडाच्या पायथ्याला त्यांनी बांधलेली आहे आणि त्या समाधीचं, त्या कबरीचं देखभाल करण्यासाठी जमीन दिलेली आहे. शत्रू जरी असला तरी त्याला सन्मानाने आपण वागवलं पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं काम होतं. जर युद्ध प्रसंगी जर कुराण सापडलं किंवा बायबल सापडलं तर ते त्यांना सन्मानाने त्या त्या समाजाच्या लोकांना परत करत होते. म्हणजे परधर्माबद्दल त्यांचा खूप असा आदर होता. खरं तर त्यांचे जर सैन्य बघितलं, जीवा महाला हा नावी समाजाचा होता. मदारी मेहतर ज्यांनी आग्र्याच्या सुटकेला मदत केली मेहतर समाजाचे होते. त्यानंतर ज्यांची किल्ल्याची व्यवस्था होती ते मराठा समाजाचे होते. अशा अर्थाने सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन शिवाजी महाराजांनी राज्य केलेलं आहे. तर शिवाजी महाराज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते कुठल्याही अंधश्रद्धेला मानत नव्हते. त्यांनी युद्धांगण पाहून युद्धाच्या स्वाऱ्यात काढलेल्या नाहीत. त्यांनी जेवढ्या स्वाऱ्या केलेल्या आहेत त्या सगळ्या स्वाऱ्या त्यांनी अमावस्याच्या रात्री केलेल्या आहेत. कारण त्यांना माहित होतं गर्द अंधारामध्ये शत्रू गाफील असतो आणि अशा शत्रूवर जर आपण मात करायची असेल तर अंधारातच आपण केली पाहिजे. याचं दुसरं उदाहरण म्हणजे पुरंदरचा वेढा ज्यावेळेस त्यांच्यावर पडला आणि महाराज अडकले त्या अंधाऱ्या रात्री बैलांच्या शिंगाला टेंबा लावला आणि एकीकडं बैल सोडली आणि दुसऱ्या मार्गाने महाराज निष्ठून गेलेले आहेत. गनिमी कावा हा महाराजांचा फार मोठा श्रेष्ठ गुण आहे. खरं तर त्यांच्या युद्धनीतीवर जगभर अभ्यास होत आहे, PhD होत आहे. म्हणजे आपलं राज्य आपण कसं अबाधित ठेवायचं या पद्धतीने महाराजांचं काम होतं. खरं तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ते सर्व धर्माचे आदर करत. त्यांचं बाबा याकूत हे कोकणातले संत, सुफी संत, त्यांचे गुरु, त्यांना गुरुस्थानी मानायचे. संत तुकाराम यांची सुद्धा ते भेट घ्यायचे. एकदा बराच मोठा खजिना, आपला बराच मोठा ऐवज घेऊन महाराज संत तुकाराम महाराजांच्या भेटीला गेले. त्यास महाराज त्यांना भेटले, पण त्यांचं धन त्यांनी घेतलं नाही. ते म्हटले, आम्हा घरी धन, शब्दाची रत्न, शब्दाची यत्न. अशा पद्धतीने त्यांनी निस्वार्थपणे सर्व धर्माच्या लोकांचा आदर केलेला आहे. या ठिकाणी जर गड किल्ले बांधले असतील त्या सर्व लोकांना त्यांनी त्यांच्या काळात रोजगार दिलेला आहे. हिरोजी इंदोलकर नावाचा माणूस जो त्यांचा सरदार होता, त्यांनी महाराजांचे सगळे गड किल्ले बांधलेले आहेत, दुरुस्त केलेले आहेत. आणि हे एवढं सगळं झाल्यानंतर रायगडावर ज्यावेळेस त्यांनी संपूर्ण रायगड किल्ला बांधला त्यावेळेस हिरोजी इंदोलकर महाराजांना भेटले. म्हणले, का आलास हिरोजी? तेव्हाच महाराज म्हणले, काय नाही, माझी एकच विनंती आहे, ज्या वेळेस तुम्ही मी सगळा गड बांधलाय याबद्दल मला काही शाबासकी नको, परंतु एका पायरीवर माझं नाव कोरायला सांगा, जेणेकरून तुमची पावलं रायगडावर येताना माझ्या त्या पायरीवर पडतील आणि तुमचे मला आशीर्वाद मिळतील. अशा अर्थाने इतके निष्ठावान त्यांचे कार्यकर्ते होते, सरदार होते. आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ज्यावेळेस ते अटक झाले त्यावेळेस मदारी मेहतर आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली. आग्र्याच्या किल्ल्यात मिर्झा राजे जयसिंगांनी स्वारी केल्यानंतर छत्रपती शिवरायांना अटक केली आणि आग्र्याच्या किल्ल्यात ठेवलं. बाल संभाजी त्यांच्या बरोबर होते. आणि हे सगळं असताना आता ह्यातून कसं बाहेर पडायचं यावेळेस तो विचार आला. ते आजारी पडायचं त्यांनी सोंग घेतलं आणि आजारी पडायचं सोंग घेतल्यानंतर म्हणजे आता सगळ्यांना गोरगरिबांना मला फळं आणि मिठाई वाटायची. साहजिकच त्यांना परवानगी भेटली आणि त्यांनी मिठाई वाटायला सुरुवात केली. 2-3 दिवस गेल्यानंतर मात्र मिठाई ते स्वतः आणि ते सगळे त्यांचे पुत्र संभाजी आणि मदारी मेहतर त्यांचा सहकारी मात्र जिथं महाराज झोपले होते त्या ठिकाणी झोपले. इतके निष्ठावान, जीवावर बाजी ठेवणारे महाराजांचे सरदार होते. कारण ते सर्वांचा आदर करायचे, सर्वांचा सन्मान करायचे. अशा अर्थाने शिवाजी महाराज सर्व धर्माचे प्रेमी होते. खरं तर मी तुम्हाला मालोजी राजांचं बद्दल माहिती सांगितली. शहाजी
राजांचे वडील यांच्याकडे निजामाची अहमदनगरची निजामाची जहागिरी होती आणि या मालोजी राजांना मूल होत नव्हतं. नसल्यानंतर त्या काळाची परिस्थिती आहे, त्यात अंधश्रद्धा माझी समजू नका, पण इतिहास सांगणं गरजेचं आहे. मग तिथं त्यांची श्रद्धा शहाजी आणि शरीफजी दर्ग्यावर होती. शहाजी शरीफ हा दर्गा त्यावेळेस सर्व लोक त्यांचे दर्शन घ्यायचे आणि शहाजी आणि शरीफजी यांच्याच मुळे आम्हाला मुलं झालेत असं मालोजीला वाटलं आणि मग त्यांनी आपल्या मुलाचं नाव शहाजी आणि दुसऱ्या मुलाचं नाव शरीफजी ठेवलं आणि शहा शरीफ दर्ग्याचं खऱ्या अर्थाने कुठल्याही जातीभेदाचं किंवा वर्णभेदाचं धर्मभेदाच्या भिंती महाराजांनी तोडल्या होत्या. आता आपण जर आताही पाहिलं तर सुप्यातला जी यात्रा भरते ती पिराच्या दर्ग्याची भरते, बारामतीला यात्रा भरते ती सुद्धा एका पिराच्या दर्ग्याची होती. म्हणजे महाराजांची नीती ही सर्व धर्मासाठी समान होती, म्हणून महाराज सर्व धर्माचे श्रेष्ठ ठरतात. खरं तर त्या काळात समुद्र मंथन करणं, समुद्र पार करणं, समुद्रात जाणं निषिद्ध मानायचं, पण महाराजांनी जे समुद्र व्यवस्था केली त्याचं दर्या सारंग आणि फौलाद खान यांच्याकडं सूत्र दिलेली होती. त्यांच्या आरमारामध्ये जे काही त्यांची आरमाराची साधनं आहेत त्यात गुराबा 30 होते, गलबत 100 होती, महादगिऱ्या 150 होत्या, लहान गुराबा 50 होते, तारवे 60 होती, पाल 25 होती, जुक 15 होती, मचवे 50 होते, होड्या 150 होत्या आणि असं श्रेष्ठ असं आरमार कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली महाराजांनी केलं आणि आपल्या अरबी समुद्राचा भाग महाराजांनी स्वराज्यासाठी सुरक्षित केलेला आहे. म्हणजे आरमाराचे जनक सुद्धा शिवाजीराजे ठरतात, स्त्रियांचे संरक्षक सुद्धा शिवाजीराजे ठरतात आणि सर्व जाती धर्माचे कैवारी हे शिवाजीराजे छत्रपती शिवाजीराजे ठरतात. आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये सम्राट अशोकानंतर एक छत्री अंमल जर कोणी केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बुद्धाकडे वळले, बुद्धाच्या उपदेशानुसार 84,000 विहार बांधली, लेण्या खोदल्या, लोकांना शेतीला सिंचनाची व्यवस्था केली, झाडे लावले, दवाखाने जनावरांना काढले आणि माणसासाठी सुद्धा काढले, शाळा काढल्या, अनाथालय काढली आणि खूप अशा सुधारणा करून आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आमच्या सम्राट अशोकाच्या पद्धतीनेच या जनतेला न्याय दिला आणि जनता सुरक्षित ठेवली, जनतेचं स्वराज्य अबाधित ठेवलं, कुठल्या प्रकारची जुलूम जबरदस्ती केलेली नाही. आताच्या सरकारने सुद्धा जाती धर्माच्या भिंती बाजूला टाकल्या पाहिजेत. सगळा माणूस तितका एकच या पद्धतीने कुठल्या कोण जाती याचा आहे धर्माचा आहे असं न मानता हे सर्व भारतीय आहेत. बाबासाहेब तर संविधानात म्हणतात मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीय आहे. ते स्वतःला कुठल्या धर्माचं जातीचं लेबल लावत नाहीत. अशाच पद्धतीने शिवाजी राजांचं राज्य हे रयतेचं होतं. खरं तर आम्हाला शिकवताना असं सांगितलं होतं की गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. गो म्हणजे गाय आणि ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाचं पालन करणं म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य असं नाही, तर खरं रयतेचं खऱ्या अर्थाने राज्य निर्माण करणं, स्वराज्याचं सुराज्य करणं हे अर्थाने छत्रपती शिवरायांचं काम आहे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाज कार्याला सुरुवात केली आणि 20 मार्च 1927 पूर्वी जो महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह करायचा होता त्या अगोदर ते महाडला मुक्कामी राहिलेत आणि छत्रपती शिवाजी राजांची समाधी त्या ठिकाणी त्यांची मनोभावे पूजन केलेले आहे आणि शिवरायांचा आदर्श घेऊन त्यांनी आपल्या संग्रहाला सुरुवात केलेली आहे. महाराज प्रत्येक पत्र लिहिताना त्याच्या पुढं स्लोगन लिहायचे जय भवानी जय शिवाजी. म्हणजे छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान केलेलं आहे. ते सुद्धा रयतेच्या राज्यासाठी सुराज्यासाठी आणि खऱ्या अर्थाने जनतेला न्याय मिळायचा असेल तर आपण सम्राट अशोकाचा राज्याचा विचार केला पाहिजे, छत्रपती शिवरायांच्या सुराज्याचा विचार केला पाहिजे आणि आज घडीला आज आपण
भारतीय संविधानात सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व भारतीय एक आहोत, आम्ही प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहोत, हा विचार आपण जर केला तर निश्चितपणे आपण खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं राज्य, स्वराज्याचं किंवा संविधानाचं राज्य या देशावर आणू. आणि इतर देशातले लोक जरूर आपल्या संविधानाचं कौतुक करतात, परंतु मनोभावी कौतुक राज्यकर्त्यांनी केलं आणि तशा प्रकारे जर वाटचाल केली, तशा प्रकारे जर कार्यपद्धती चालवली तर खऱ्या अर्थाने शिवरायांना आपण आदरांजली वाहिल्यासारखी होईल. माझ्या ज्या कल्पनेप्रमाणे, मी काही इतिहासकार नाही, मी काही लेखक नाही, तरी सुद्धा मला जसे शिवराय समजले तसे मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नामध्ये मी किती यशस्वी झालो हे मला माहीत नाही, परंतु नक्कीच शिवरायांना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपण मला सर्वांनी ऐकलं आणि एक मला चांगली संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान.